मंडळी, आपण आता इकडे आलो तर रूपनारायण मंदिराकडे, जे की सुवर्ण गणेश मंदिराच्या आधीच लागतं. एकदम लाल कोरीव भरीव लाल दगडांमधनं बांधलेलं पांडवकांमधनं मंदिर आहे. प्राचीन काळातलं मंदिर आहे. म्हणजे मंदिराचा छोटी स्टोरी फक्त तुम्हाला सांगतोय की म्हणजे इकडे पण मी स्टोरी सांगतो. म्हणजे इकडे एक लिहिलं पण आहे, मी फोटो तुम्हाला काढून पाठवून ना स्टोरीमध्ये. तर स्टोरी अशी आहे की म्हणजे इकडची जी मूर्ती आहे ती दगडांनी कोरलेली आहे पूर्णपणे. मूर्ती आतली ती कोरलेली मूर्ती इंग्रजांनी पळवण्याचं म्हणजे पळवली होती, पण ती तर ना चमत्कार देवाचा असल्यामुळे परत ते जहाज भरकटलं आणि परत ती मूर्ती आपल्याबरोबर मूळ पदावरती आली. तर असं ते छोटी स्टोरी आहे. पुन्हा स्टोरी सांगेन त्याची, म्हणजे स्टोरीचा फोटो काढला आहे तर तुम्हाला पाठवून माझ्या व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्की एकदा रीड करा ते. बाकी पुन्हा असं पुन्हा बॅकग्राऊंड पुन्हा लुक असा आहे मंदिराचा. मागे दीपस्तंभ आहे. आणि हे मंदिराचा फार आहे, रूपनारायण मंदिर. इकडे एक विहीर पण आहे खाली असं. इकडे विहीर पण आहे, इकडे खाली विहीर आहे एक. लिंबू पाणी. हा सरळ रस्ता जो जातो थोडा एक बीचकडे जातो. बीचवरती तुम्ही जाऊ शकता. आता येणार चालू आहे आता पुढे म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर बघायला. ॲरो दिसतोय. आपल्या मागे एक सुवर्ण गणेश मंदिर. तिकडे जो गणपतीचा जो मुखवटा आहे तो सोन्याचा आहे पूर्ण. ह्याच्यावर मागे स्टोरी आहे, त्याच्यावर मी तुम्हाला म्हणजे फोटो काढला माझ्या व्हिडिओमध्ये मला सांगेन. ते फोटो पोस्ट करून मी. छोटी स्टोरी म्हणजे ती म्हणजे चोरांनी जो मुखवटा आहे तो चोरी गेला होता. सोन्याचा मुखवटा तो द्रौपदी धर्मा पाटील यांच्या तो बागेत तो सोन्याचा मुखवटा भेटला होता. तो नंतर स्थापनेला तो मुखवटा चोरांनी चोरी केला होता. तरी पण ते चोर तर पकडले गेले. त्यांनी ते सोनं जे होतं ते परत त्यांनी मिळून मूर्ती त्याची पण तयार केली. मुखवटा त्या पण तयार केला. तो मुखवटा मंदिराच्या आतमध्ये येते. तर आतमध्ये व्हिडिओ फोटो तुम्ही काढले नाहीत. मंदिर जे काय असेल तुम्ही इकडे एकदा नक्की एकदा व्हिजिट करा. त्यामागची स्टोरी आहे ती पण मी पोस्ट करेन, एकदा रीड करा. भेटूया, चला मुंबईला. म्हणजे व्हेज थाली, प्रॉन्स थाली, जे काय तुम्हाला पाहिजे, चिकन थाली चांगले रिजनेबल रेटमध्ये चांगले आहेत. याल कधी इकडे दिघे फोर्टला जाल तर तुम्ही इकडे नक्की जेवून जावा. हा जो समोर जो रस्ता गेला आहे ना तो दिघे फोर्टला जातो. त्याच रस्त्याला हे लागते खोतांची खानावळ. भेटू आता दिघे जेट्टीला आम्ही जातो आता. हे खोतांची खानावळ. तर आम्ही इकडे जेवायला ब्रेक घेतलेला. आम्ही पोचले दिघी जेट्टीला. बाईक चढवू डायरेक्ट बोटीमध्ये. मागे ती बोट येते आहे, दिसत असेल. मागे पण अशी बोट येते आहे. बोट आली की डायरेक्ट आपण तर आग्रागंडावरनं आपण कोलाड करत डायरेक्ट मुंबईचा हायवे, मुंबई गोवा हायवे आपला डायरेक्ट आपल्या घरी. पकड़ले जेट्टी बोटी चार्ज बाईक पर्सन 155 रुपये. एक्स्ट्रा पर्सनचे 30 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे बघू. ही जेट्टी आपल्या सोडणार आग्रागंडावरनं आपण डायरेक्ट मुंबई गोवा हायवे पकडणार आपल्या घरी. हा व्हिडिओमध्ये एकदा ॲड करूया. व्हिडिओ येणार आहे प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून ठेवा. तुझ्या आवडल्यास. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.